शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे राज्यभरामध्ये हक्क यात्रा करत आहेत आणि आज 39व्या टप्प्यामध्ये ही यात्रा जी आहे ती रायगडमध्ये येऊन ठेपलेली आहे। रायगडचा हा 25वा टप्पा आहे। भाऊ काय सांगाल, हक्क यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, एकंदरीत का आवश्यकता पडली याची? खरं तर जागृती होणं फार महत्वाचं आहे। मच्छीमार असेल, मेंढपाळ, शेतकरी आणि दिव्यांग, तो वंचित घटक आहे, यांना कसं लुटल्या जातं, म्हणजे एकंदरीत होणारी लूट आणि आमच्याकडून घेणारा कर याच्यामध्ये जे विषमता वाढत चालली आहे, मुळातच ते अतिशय अन्यायकारक आहे। म्हणजे आम्ही देतो जास्त आणि सरकार देते कमी, अशा प्रकारची अवस्था निर्माण केली। साधं उदाहरण आहे का, तेलंगणा हा सोयाबीनला आणि कापासी किंवा इतर जे काही पिकं असेल त्याला एकरी 5,000 रुपये मदत करतं। म्हणजे नुकसान, कुठलंही नुकसान न होता, नुकसानग्रस्तांसाठी नाही, आम्ही नुकसान झाल्यावर 5,000 देत नाही एकरी, ते नुकसान न झालं तरी भावांतर योजना, म्हणजे मार्केटमधले भाव आणि हमी भाव याच्यामधला जो फरक आहे ते देण्याचं काम भावांतर योजना तेलंगणा करतं, केरळ करतं, मध्य प्रदेश करतं, हिमाचल पण करतंय आणि महाराष्ट्र सगळ्यात प्रगत राज्य असून सुद्धा शेतकऱ्याला नुकसान भरपाई झाल्यावर तेवढे पैसे देत नाही। ही एवढी मोठी तफावत आहे। मुळात बनवा बनवीचा कार्यक्रम आहे। 31,000चं पॅकेज जाहीर करायचं, मोठे सगळे आकडे एकत्रित करायचे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची। मला वाटते या तीनही लोकांनी, म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल, शिंदे साहेब असेल किंवा अजितदादा पवार असेल, का तुम्ही शेतकऱ्यांसाठी राजकारण करू नका, राजकारणासारखे वागू नका, त्यांना बनवाबनवी करण्याचा प्रयत्न करू नका, ते तुम्हाला अंगलट आल्याशिवाय राहणार नाही। अशी जर बनवाबनवी करत असाल का 31,000पैकी 10,000 कोटी आम्ही पायाभूत सुविधेसाठी खर्च करणार, म्हणजे ते करावंच लागणार। त्या भागात पायाभूत सुविधा आपण बजेटमध्ये रेग्युलर कार्यक्रम आहे, बाकीच्या सगळ्या योजना ज्या आपण जाहीर केल्या त्या पण रेग्युलर कार्यक्रम आहे। म्हणजे दिलं काय नेमकं तर 6,000 साडेसहा कोटी रुपये फक्त दिले। 1913च्या दुष्काळामध्ये 3,000 कोटी आपण वाटले होते शेतकऱ्यांना। 1913 मध्ये आपण पाहतोय 2013 मध्ये 2013 मध्ये एवढे पैसे वाटप केले, तिथून 10 वर्षानंतर आम्ही वाळून काय केलं आणि एवढी मोठी आव आणली का बा आम्ही आतापर्यंत सगळ्यात मोठं पॅकेज, म्हणजे याचं थोडी पण काय म्हणते लाज वाटायला पाहिजे ना ह्या गोष्टीची। का पंजाब सारखं सरकार 50,000 रुपये एकरी मदत देतं आणि तुम्ही इथे तिथे हेक्टरी 15,000 म्हणजे 25,000 एका एकराला दिल्या जातं 20,000पर्यंत, आणि तुम्ही 5 ते 7,000च्या वर ते गेले नाही। आणि आव असा आणला मुख्यमंत्र्यांनी का बस आता आमच्यासारखं सरकारच कधी होणार नाही। म्हणजे अपेक्षा काय होती का कर्जमुक्तीचा निर्णय होईल। त्यांनी म्हटलं होतं, त्यांच्याच तोंडाचे वाक्य आहे का दुष्काळ पडला तर आम्ही कर्जमाफीचा विचार करू। आता दुष्काळ पडल्यानंतर आता ते म्हणतं का नाही मार्चमध्ये पाहू, आता काही ते योग्य वेळ नाही आहे। म्हणजे काय म्हणायचं मला हेच समजत नाही। या हक्क यात्रेमध्ये विशेषतः आपण पाहिलं तर कोळी बांधवाचा देखील आपण समावेश केलेला आहे। नेमके काय प्रश्न आहे जे त्यांना भेडसावतात? आणि कोळी बांधवामध्ये काय झालंय का जो पारंपरिक मच्छीमार आहे तो खरं तर मेलेला आहे। त्याचा तुम्ही पहा का एकंदरीत मच्छीमाराबद्दल काय होतंय का जे अधिक पैसा, अधिक यंत्रणा जास्त आहे त्यांच्यासाठी ज्या सुविधा निर्माण झाल्या किंवा त्याच्यामुळे जो काही लहान मच्छीमार आहे जो घरेलू पद्धतीनं करायचा त्याला मोठं अडचण निर्माण झाली। केरळ सारखं किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल या सगळ्या भागामध्ये त्यांना एक्सपोर्टसाठी अनुदान दिलं जातं, निर्यातीसाठी त्याला सक्षम केलं जातं। अनेक गोष्टी इतर राज्यामध्येच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्य सगळ्यात कमी आहे। म्हणजे एवढी मोठी किनारपट्टी समुद्राची भेटल्यानंतर आणि गोड पाण्याचे मच्छीमार सुद्धा महाराष्ट्रभर असताना सुद्धा साधे घरं नाही भेटले हो त्यांना। मुंबईतल्या कित्येक वर्ष त्यांच्या जागा त्यांच्या, म्हणजे मुंबई कोळ्यांचीच आपण पहिले म्हणायची, त्या मुंबईतल्या लोकांना अजूनही घर नाही, दुसरे आले आणि त्यांच्या इमारती झाल्या। आणि मूळ जो आहे मुंबईकर तो जो वस्ती चाळीमध्ये आहे तो तसाच आहे, त्याच्यासाठी कुठल्या योजना यांच्याकडे नाही आहे। तर मूळ जो आहे त्यालाच खतम करण्याचा प्रयत्न होत आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एक वेगळं धोरण असलं पाहिजे। एज्युकेशनच्या बाबतीत असेल, त्यांच्या मच्छीमारांच्या व्यवसायाच्या बाबतीत त्याला तुम्ही किती मच्छी आपण एक्सपोर्ट करू शकतो, त्यासाठी काय कार्यक्रम बनवला का नाही बनवला, त्याच्या लागणाऱ्या सुविधा आहे का नाही आहे,
आपण देशांतर्गत कोणते किती माल आपण विकला पाहिजे, देशाच्या बाहेर किती विकला पाहिजे, याचा काही ताळमेळ आहे का महाराष्ट्रामध्ये? इतर राज्यामध्ये ते आहे का? त्याला इतर देशामध्ये अधिक भाव भेटण्यासाठी काय केलं पाहिजे? आता साधी गोष्ट आहे, एखादा मच्छीमार जर समजा 1 टन त्यानं मच्छी आणली तर अर्धी टन देशामध्ये ठेवावी, अर्धी त्यानं विदेशात विकण्यासाठी व्यवस्था करावी. म्हणजे तो घाटा नफा कव्हर करून त्याला आर्थिक मजबूत करता येईल ना. इथं आर्थिक मजबूतीचा कार्यक्रमच नाही. भाजपचा कार्यक्रम आहे धर्म मजबूती, म्हणजे फक्त बोलण्याचा कार्यक्रम. धर्म मजबूत काय होतं? यांचा धर्म मजबूतीचा कार्यक्रम असा आहे का फक्त इतर धर्मावाल्यांना शिव्या घालायच्या, आपण ते वोट मतदानापुरतं घेऊन घ्यायचं. ही जी पॉलिसी आहे ही या देशाला घातक ठरेल. आता बिहारला तुम्ही 10,000 रुपये दिले लाडक्या बहिणीला, म्हणजे तुम्ही सरकारच्या तिजोरीतून मत खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही त्याचा विरोध करत नाही, पण ही कुठली व्यवस्था आहे? अशी जर व्यवस्था आली तर मग तर कठीणच आहे. मला वाटतं इतर लोकांनी सुद्धा, कामगार असेल, शेतकरी असेल, त्यांच्याही खात्यात 10,000 पडत नाही तोपर्यंत कोणीच व्होटिंग करायचं नाही. सगळ्यांनी मागणी केली पाहिजे. लाडक्या बहिणीच काय, सगळ्यांना द्या. कामगार काय कुठे गेलाय? तुमचा मच्छीमार असेल, मेंढपाळ असेल, शेतकरी आहे, त्यानं काय करावं? त्यांच्याही खात्यात टाका 10,000. त्यांची परिस्थिती, दिव्यांग असेल त्यांची परिस्थिती याच्यापेक्षा बेकार आहे. या लोकांनी मतदान सरळ सरळ विरोधात केलं पाहिजे. लाडक्या बहिणीचा पण भाऊ 410 कोटी निधी जो आहे तो इतरत्र वळवण्यात आलेला आहे. काय झालंय का, मुळात पहिले जेव्हा निवडणूक होती महाराष्ट्रामध्ये तर 3 टप्पे एकत्रित टाकले, पण कोणा मागणी केलेली नव्हती. आता त्याच्यामध्ये अर्धे अधिक आम्ही पाहतो का कसे कमी करता येईल, अपात्र पात्र करून इतर निधी वळवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे हा अतिशय मला वाटते मत घेतलं. आणि आता गरज सरून वैद्य मरो ही भूमिका सध्या सरकारची आहे. गुंड घायवळच्या भावाला सशस्त्र परवाना दिल्याची योगेश कदमांची प्रत जी आहे ती समोर आलेली आहे. त्यांनी ते आदेश दिले होते. कायचं? योगेश घायवळ जे आहेत गुंड पुण्याचे, त्यांना गृहराज्यमंत्री जे आहेत योगेश कदम यांनी सशस्त्र परवान्याची परवानगी दिली त्यांच्या भावाला बंदूक घेण्याकरता. ते काय परवाना ही कलेक्टर देतं ना. आदेश त्यांचे होते भाऊ. आदेश असे लिहिले का परवानावर? मग त्या कलेक्टरवर कारवाई झाली पाहिजे. माझं काय मत आहे का आखरी नियमानं काम करायसाठी आपण अधिकारी बसवलेले आहे. ते काही सत्तेतल्या मंत्र्यांचे अधिकारी नाही आहेत, ते लोकसेवक आहे. आणि लोकसेवकांनी कशा पद्धतीनं वागावं, कारण की आपण पाहतोय का आता सध्या काय ज्याची सत्ता त्याचा अधिकारी, हे जे समीकरण आहे ना हेच तोडलं पाहिजे. खरं तर त्याचं एक उदाहरण तुम्ही जे आता सांगताय योगेश कदमचं, असं जर झालं तर मग घटना काय नाममात्र ठेवायची का? कायदे जर नाममात्र असेल तर मग ते सगळे मोडीत काढा. जिसकी लाठी उसकी भैंस, अशा प्रकारचं होत असेल तर ते निषेधार्थ आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे अर्ज केला होता, त्यानुसार त्यांना परवानगी दिली आणि त्यांनी ते आता ट्विट केलं तसं गृहराज्यमंत्र्यांनी. त्याकडे आपण कसं पाहताय? मला असं वाटतं का परवाना देण्याचे जे निकष आहे ना ते कोणाला द्यावं आणि कोणाला नाही द्यावं हे जे नियम आहे त्या नियमामध्ये विशेष बाब नाही आहे. पहिले तर मला वाटतं का आजच्याच त्या कलेक्टरवर कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फोन केला म्हणून निकष बाजूला ठेवून जर देत असाल तर असा काही नियम नाही आहे. उलट यासाठी कायदे आहे का एखाद्या मंत्र्यानं मुख्यमंत्र्यांना जरी आदेश दिले आणि ते कायद्यात नसेल तर ते काही करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची कायद्यात दुरुस्ती करावं लागेल, तेव्हा करता येईल. पण अधिकारी इथं दोषी आहे. योगेश कदम तर आहेच, पण अधिकारी तेवढाच दोषी आहे. एक अधिकारी कलेक्टरवर होऊ द्या ना कारवाई. चुकीच्या आदेशाची चुकीची अंमलबजावणी करत असेल तर मग त्याला सगळ्यांना मला वाटतं त्याची सजा भोगावी लागली पाहिजे. सामनाचा भाऊ आजचा अग्रलेख आहे, मदत नव्हे क्रूर चेष्टा. बरोबर आहे. एकंदरीत व्यवस्था अशीच आहे का म्हणजे दुःख कायचं आहे का बनवाबनवीचं आहे. पैसे कमी दिले असते तरी चाललं असतं, पण तुम्ही जे शेतकऱ्यांना बनवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यासमोर जे खोटे उतरताय याच्यामुळे काय सरकार नावाची विश्वासार्थ चालले जाईल. आता 6,000 कोटी वाटते का नाही वाटत माहीत नाही. आतापर्यंतचा अनुभव आमचा असा आहे का नुकसान भरपाई मदत जाहीर करतं वेगळ्या पद्धतीचे आणि मग 2 टप्प्यात ते करतं. पहिला टप्पा देतो आणि दुसरा टप्पा देतच नाही. 31,728 कोटीची मदत जाहीर केलेली आहे, त्यावरून तो अग्रलेख आहे.
मदत मोठी मात्र ती निधी वाटप केला जात नाही असं त्यांचा तो आरोप आहे. मदत मोठी काय, मदत मोठीच नाही आहे, ते चुकीचंच आहे. 31,000 मध्ये मी काय सांगितलं, 10 आकडे मोठे मदत खोटी असं त्यांचं असंच आहे. एकंदरीत तसंच आहे का MRGSच्या काही योजना त्यांनी लागू केल्या, पंतप्रधान आवास योजनेतून घर देणार. काय मूर्खता आहे. 2022 पर्यंत मोदीजी म्हणत होते सगळ्यांना घर देऊ, आणि आता आम्ही पाहतोय 50% लोकांना घर भेटलं नाही. आणि भेटलं कितीचं घर, 1.25 लाखाचं घर. 1.25 लाखाच्या घरात काय होतंय? 1.25 लाख रुपयात तर आमदाराची बाथरूमही होत नाही, संडास बाथरूम होत नाही. आज संडास बाथरूमलाच आम्ही पाहतो 2 ते 3 लाख रुपये खर्च येतं. त्यांना लाजही वाटत नाही. अशा योजना का, आज वाढलेली महागाई, तुमच्या असलेल्या योजना, आणि हे म्हणतात आम्ही जे पूरग्रस्तामध्ये पंतप्रधान आवासमधून घर देऊ. ते तर प्रोसेसच आहे, त्याला काय वेगळी घोषणा करायची काय गरज आहे? जी योजना चालू आहे त्याची वेगळ्या पद्धतीनं घोषणा करणं म्हणजे किती मूर्खता आहे. म्हणजे एवढे फडणवीस साहेब जनतेला एवढं मूर्ख कसं समजतं हे समजत नाही. त्यांना असं वाटतं जनता म्हणजे महामूर्ख आहे, त्यांना काही समजत नाही. आलाचं मग बगबग करायचंय. मला एक इंटरव्ह्यू त्यांचा पाहिला, सगळे पत्रकार त्यांना विचारत होते का पंजाब सारखी तुम्ही मदत करणार का? हे म्हणत होते मी 8 कलेक्टरची बैठक घेतली. प्रश्न काय, उत्तर काय? ही जी भुलभुल्या प्रकरणं आहे, अशा प्रकारची जी काही व्यवस्था आणून ठेवली आहे. फडणवीस साहेब स्वतः आपण हुशार आहे, एवढे सगळं तुम्ही तरवेज आहे राजकारणामध्ये, पण ते शेतकऱ्यासोबत करू नका. तुम्ही राजकारणात करा ते ठीक आहे, पण तुम्ही शेतकऱ्यांसोबत करा ना तर शेतकरी तुम्हाला सोडणार नाही. सरकारला भेटेल तिथं रस्त्यावर तुडवेल. हे जर अशी नालायकी चालू ठेवली तर लोक तुडवणार, सोडणार नाही यांना. अजित पवारांनी साप पोचलीत असा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे. त्यांचे काही नेते मराठ्यांच्या विरोधात आहेत असं देखील ते म्हणाले. आता तो त्यांचा विषय आहे, मी त्या जातीपातीच्या राजकारणात पडणार नाही. आता त्यांनी कसे कोणते साप दिसले, कोणते नाग आहे ते होऊ शकतं. जरांगींसाठी ते साप असेल, पण त्यांच्यासाठी ते अजितदादासाठी काही अधिक काही महत्वाचे असू शकतं. त्याच्यानं तो त्यांचा विषय आहे ना. कोल्हापूरच्या एका बड्या नेत्याच्या घरावरती भाऊ आयकर विभागाने छापा टाकलेला आहे, याकडे आपण कसं पाहता? छापे आता विरोधकाच्या घरावर पडतं, त्या कदाचित विरोधकच असेल. सत्तेतल्या लोकांना एकही करप्ट नाही आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये काय झालंय, सगळे ईडीची चौकशी, इधर छापे, हे सगळे विरोधकांच्या घरावर पडलेले. एकही बीजेपीचा, राष्ट्रवादीचा, शिवसेने, शिंदे साहेबांचा एकही माणूस करप्ट नाही आहे. हे इतक्या हरिश्चंद्राचीच औलाद आहे. यांच्या घरावर छापे नाही, यांच्या घरावर ईडीची चौकशी नाही. फक्त हे शस्त्र म्हणून बचावासाठी किंवा विरोध थांबवासाठी वापरल्या जात असेल तर कठीणच आहे. ठाण्यामध्ये एका बॅनरमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा एकत्रित बॅनर झळकलेला आहे. त्यात काय नवीन आहे? म्हणजे त्यात मला काही नवीन वाटत नाही. त्यात राहुल गांधींचा देखील फोटो होता. राज ठाकरेंना ते काय अडचण आहे ते समजून घेतली पाहिजे. आता राज ठाकरेंना राहुल गांधी, शरद पवार सह त्यांना ते चालतं. मला म्हणजे आता प्रॉब्लेम काय आहे सध्या, का कोण कोणासोबत जाईन आणि कुठं उभा राहीन ते सांगता येत नाही. राजकारण होऊ शकतं. पवार साहेब आणि उद्धव साहेब येणाऱ्या 5 वर्षात काय, 2.5 वर्षात काय करणार हे कोण सांगता येतं, किंवा फडणवीस काय करेल. जे फडणवीस म्हणत होते का अजितदादा हे जैलात दिसेल आमची सत्ता आल्यावर, ते याच्या मांडीवर दिसतात. केवढा फरक आहे. अकोल्यामध्ये भाऊ एका ओबीसी कार्यकर्त्याने आत्महत्या केलेली आहे. मला आरक्षण मिळणे कठीण असल्याने ती आत्महत्या केलेली आहे. आरक्षण हे फार महत्वाचंच आहे, पण आमचं सगळं मत असं आहे, माझं तरी एकंदरीत मत आहे की आरक्षण जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा महत्वाचं आहे शेतीमालाला भाव. आणि आरक्षणामध्ये काही घरांचे प्रश्न सुटू शकतं, पण शेतीमालामध्ये सगळ्या गावाचेच प्रश्न सुटेल अख्ख्या महाराष्ट्राचे. त्याला भाव जर भेटला तर तोच दुसऱ्याला नोकरी देईल एवढी ताकद शेतीमध्ये आहे. शेती प्रश्नातच अर्थकारण लपलेलं आहे, आणि शेतीचे प्रश्न सुटले तर आपण श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग सोपा होऊन जाईल. धन्यवाद बच्चू भाऊ. हे होते प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू. राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव